स्टेटमेंट आहे. वडील म्हणाले, "असं जर करतायत ते." "नाही, नाही, नाही." त्याच्यावर मी म्हटलं, "तुम्हाला काय म्हणायचंय?" तर ते म्हणतात, "नाही ताई, हे आत्महत्या नाहीये. हे बर. त्यांनी मारलंय तिला, मारलंय तिला." तर मी पोलिसांना म्हटलं, की "आता ते जे म्हणतायत, त्यांचं स्टेटमेंट तुम्ही रेकॉर्ड करा. स्वतःचं डोकं लावू नका त्याला." हं. तर ते पोलीस ऐकेच ना. त्याच्यावर माझे आणि त्यांचे वाद झाले. तेवढ्यात सीनियर पी-आय आले. सीनियर पी-आय बरोबर मी आधी बोलले आणि मग ए-सी-पी आले. ए-सी-पी अतिशय व्यवस्थित होते. भोसले म्हणून होते. त्यांनी ताबडतोब कारवाईला सुरुवात केली. त्यांनी सगळी स्टेटमेंट जसं वडील म्हणत होते, की आम्ही आल्यानंतर आम्हाला तिचा मृत्यू कशाने झाला, हं. तिचा घातपात झाला, की तिने आत्महत्या केली, तर याची चौकशी व्हावी. एवढंच त्यांचं म्हणणं होतं. बरं. पण ते आधी सुद्धा पोलीस घालायला तयार नव्हते. पण तेवढ्या वेळात मी हा जो हां, संवाद होत होता अंजलीताई, कुठेतरी लपवा-छपवी केल्या जाते किंवा कोणाचा मी तरी पुढचं दडपण तुम्ही आहे, दबाव ऐकलत आहे? ना, पुढचं तुम्ही ऐकलत तर तुम्हाला आणि धक्का बसेल. तर त्याच्यानंतर मी बाहेर गेले. तिच्या 2 याच्या के-ई-एमच्या मैत्रिणी होत्या. त्या मैत्रिणींशी मी बोलले, की ती गौरी कशी होती, स्वभावाने कशी होती. तर त्यांचं असं म्हणणं होतं, की ती खूप स्ट्राँग होती. बरं. ती जरा पण लिचीपेची नव्हती आणि आत्महत्या करेल अशी तर मुळीच नव्हती. हं. त्यानंतर मी ते इतर लोकांशी बोलले तिथे. तर बीडचे काही लोकं म्हणाले, "ताई तुम्ही आत एफ-आय-आर करत असताना इथे सेटलमेंटच्या गोष्टी चालल्या होत्या." बापरे! मला तर धक्काच बसला, की हे काय चाललंय? तर ते म्हणाले, "नाही, एक माणूस आला होता. तो थेट सीनियर पी-आयच्या केबिनमध्ये होता. तर तुम्ही आर-टी-आय टाकून त्याचं सीसीटीव्ही फुटेज काढा." बरं. म्हणून मी आज आर-टी-आय देखील फाईल केलंय कमिशनर ऑफिसला, की मला वरळी पोलिस स्टेशनचं सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंतचं सगळं बरं. सीसीटीव्ही फुटेज हवं. तर त्याच्यात त्यांचं असं म्हणणं होतं, की एक माणूस आला, त्यांनी ह्या लोकांना असं सांगितलं, की तुमचा एक माणूस द्या, आमचा एक माणूस घ्या आणि सेटलमेंट करू. म्हणजे हे ऐकून मला खरंच धक्का बसला. कोणाचा होता तो ती सगळं माणूस? प्रोसिजर आता हे मी सांगण्याची गरज नाही, की कोणाचा होता आणि हे जे बोलल्याबरोबर मी ए-सी-पींना बोलावलं बरं. आणि त्या लोकांना त्यांच्या देखत बोलायला सांगितलं, की काय एक्झॅक्टली झालं होतं. मग तिथून आम्ही नायर हॉस्पिटलला गेलो. नायर हॉस्पिटलला गेल्यानंतर मी वडिलांना घेऊन डीनना भेटायला गेले. डीनशी बोलणं झाल्यावर मी त्यांना लेखी निवेदन दिलं, हं. की तुम्ही ही व्हिडिओग्राफीवर पोस्टमॉर्टम करा. कारण याच्यात राजकीय हस्तक्षेप होणार आहे, अशी शंका आहे यांना. हे म्हणतायत, की त्यांना व्हिडिओग्राफी पाहिजे, बरं. तर तुम्ही प्लीज व्हिडिओग्राफी करा. बरं. तर डीन वॉज व्हेरी नाईस डॉक्टर मोहिते म्हणून. त्यांनी ताबडतोब आम्हाला सांगितलं, की आम्ही 2 विटनेसेस, महिला विटनेसेस तिथे ठेवू. एक मेडिकल ऑफिसर सुद्धा ठेवू. अशी 3 जणांची टीम तिथे राहील आणि व्हिडिओग्राफी सुद्धा केली बरं. जाईल. अंजलीताई, अशा आपण अश्युरन्स आपण नंतर सांगितलेला घटनाक्रम लक्षात आला या सगळ्या ह्याच्यात. चला, मला या चर्चेत सुषमा अंधारे यांना देखील सहभागी करून घ्यायचंय. सुषमाताई, कसं बघता आपण या घटनेकडे? नाही, नाही. घटना जी काही असेल तिचा तपास तर नक्की झाला पाहिजे. त्या घटनेचे सगळे काय जे काही त्याच्यातले लॅक्स असतील ते सुद्धा काढले गेले पाहिजेत. हे सगळं ठीक आहे. परंतु या निमित्ताने एक गोष्ट पुढे येते ती म्हणजे सगळ्या लोकांचे जे हे पी मंडळी आहे. हं. ही पी मंडळी काही प्रकारची लोकं असतात. हं. अ, म्हणजे मी आज सांगितलं पाहिजे, की संपदा मुंडेंच्या हत्येप्रकरणी ज्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पी-एवर आरोप आहेत. त्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा पी असणाऱ्या रोहित नागटिळेला भाजपाने उमेदवारी दिली आहे. भाजपाने प्रभाग क्रमांक 5 मधनं फलटण नगर परिषदेला ती उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे आणि असाच एक पी जो देवेंद्रजींकडे होता, त्याचा पुढे आमदार झाला बिचारा अभिमन्यू पवार. हं. पी लोकांना काय पद्धतीचे कवच मिळतात वगैरे. तर विनंती असेल, की या सगळ्या चर्चेचा सिनरिओ फक्त एखादी जात किंवा एखादी व्यक्ती एवढं टार्गेट न करता एकूण कारण संपदा मुंडे प्रकरणात बरेच लोक बोलत नव्हते, ते बोलायला पाहिजे होते. बरं. आता जे सगळे बारकावे काढले जातायत, ते सगळे बारकावे संपदा मुंडे प्रकरणात का काढले गेले नाही? असं माझ्यासारख्या माणसाला फार राहून राहून वाटत. निलेश घायवळ प्रकरणात सुद्धा किंवा निलेश घायवळच्यासाठी राम शिंदेचा येतो, खरंच अजित भाऊ काही रोल येतो. हं. नव्हता. काय झालं होतं नेमकं त्यावेळेला? कारण पी जरी नसला, तरी राम शिंदेच्या प्रचाराचं काम निलेश घायवळ करतच होता. हं. तर त्यावेळेला का प्रश्न उपस्थित केले गेले नाही? सिलेक्टिव्हनेस जो आहे ना, त्या सिलेक्टिव्हनेसवर जरा बोट ठेवण्याची गरज आहे. हा सिलेक्टिव्हनेस की भाजपाचा माणूस असेल तर सोडून देऊ, इतर माणसं असेल तर धरू, भाजपातलेही काही माणसं असतील तर धरू.
उदाहरणार्थ गडकरी असतील, अजून कोणी असेल तर त्यांना आम्ही धरू. ह्या पद्धतीने जे आहे ते अत्यंत वाईट आहे. गलिच्छ आहे ते राजकारण अतिशय. अशा गलिच्छ राजकारणात मला पडायचं नाही. पण एक नक्की, की जे काही गौरी पालवेच्या संदर्भाने जे काही घडत असेल, बरं. त्याची जी वस्तुस्थिती आहे ती सगळी वस्तुस्थिती समोर आली पाहिजे आणि त्या प्रत्येक गोष्टीचा जे प्रश्न उपस्थित केले गेले किंवा तिथे कोणी का उपस्थित राहिलं नाही, हं, का बरं गेलं नाही, म्हणजे तुमचा पिया आहे तर तुम्ही तिथपर्यंत का पोहोचला नाही, तर हं. अगदी बरोबर आहे. त्यांनी एकदा पोहोचायला पाहिजे होतं, की एवढा तुमच्या जर जवळचा माणूस आहे. पण मी एक आठवण करून दिली पाहिजे. नरेंद्र मोदी सुद्धा गोपीनाथ मुंडेंना मानसपुत्र वगैरे फार जवळचा माणूस मानायचे. बरं. गोपीनाथ मुंडेंचा अतिशय गूढ मृत्यू झाला. त्या गूढ मृत्यूनंतर गोपीनाथ मुंडेंच्या अंत्यविधीला नरेंद्र मोदी पोहोचले नाही. हे का सांगावं लागतंय ते या कारणासाठी, की मी भाजपची आजन्म विरोधक राहील. मी भाजपची वैचारिक विरोधक आहे. परंतु मी भाजपची विरोधक आहे. म्हणजे एखाद्या कुठल्याही माणसाला फक्त राजकारणासाठी त्याचं चारित्र्यहनन करणे किंवा गलिच्छ राजकारण करणे याच्या प्रचंड विरोधात आहे. बरं ज्या बरं ताई गलिच्छपणाने मागच्या आपण 2 दिवसांपासून पंकजा मुंडे